नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स काल घडलेले आहेत आणि आपला विषय मार्गी लागण्याकडे निश्चितच अग्रेसर होत आहे. या संदर्भामधल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची भेट झाली ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अकोल्याला आले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी आमदार आदरणीय स्वर्गवासी तुकारामदादा बेलकर यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं होतं अपघातामध्ये आणि त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी अजितदादा पवार आलेले होते. त्यावेळेला सय्यद अहमद हे जे आपल्या अकोला येथील प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी दादांची भेट घेतली आणि दादांना हे निवेदन सादर केलेलं आहे. दादांनीसुद्धा सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे नरहरी झिरवळ यांची झालेली आहे. तो व्हिडिओ सर्वांनी बघितलेला असेल. प्रशिक्षणार्थींनी त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. तिसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे त्या ठिकाणी काल बुलढाणा या ठिकाणी एक महत्त्वाचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री सोबतच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी आकाशजी बुणकर हे स्वतः उपस्थित होते. त्यानंतर बुलढाण्याचे विविध आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे इतर कॅबिनेट मंत्री देखील उपस्थित होते. या सर्वांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि निश्चितच आपला प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीनं निकाली लागेल या संदर्भामध्ये सर्वात मोठी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. सर्वांनी सकारात्मक अशी चर्चा घडून आणलेली आहे. यासोबतच मुख्यमंत्री महोदय यांचे स्वीय सचिव महाले सर यांचीसुद्धा भेट आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती आणि निश्चितच हा प्रश्न आपण मार्गी लावू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या महत्त्वाचे अपडेट्स आहेत. त्यानंतर भरतशेठ गोगावले यांच्यासोबत तुकारामबाबांची झालेली चर्चा ही आपणा सर्वांना माहीत आहेच आणि महाराष्ट्र राज्यामधल्या विविध ठिकाणी विविध विद्यार्थ्यांनी जे आहे आपले प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. आमदार असतील, खासदार असतील सर्वांकडे. तर निश्चितच याचा फायदा होणार आहे. आता एक सर्वात मोठी अपडेट ज्यावरती शासनाकडूनच भाष्य आलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणायला काही हरकत नाही ते म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिक्षकांचं त्रैवार्षिक अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न एका प्रतिष्ठित जे पदाधिकारी होते त्यांनी त्या ठिकाणी सुजय विखे साहेब यांच्यासमोर मांडला. त्याच्यानंतर हाच प्रश्न ज्यावेळेला ते हा कार्यक्रम उरकून बाहेर आलेले होते तर त्यावेळेस आपले प्रशिक्षणार्थी होते ते कदाचित मीडियामध्ये सुद्धा होते. तर त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला म्हणजे सुजय विखे साहेबांना विचारला. तर सुजय विखे साहेबांनी काय म्हटलेलं आहे त्याचा व्हिडिओ कदाचित आपण एखाद्या यूट्यूब चॅनलवरती बघितला असेल. सुजय विखे पाटील असं म्हणाले की सरसकट 1,10,000 विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये समायोजित करून घेणं हे कठीण असू शकतं निश्चितच. परंतु या संदर्भामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन एखादी परीक्षा घेऊन म्हणता येईल किंवा एखादा निकष लावून या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शासकीय सेवेमध्ये प्राधान्य देता येईल किंवा इतर स्वरूपाची कुठलीही भरती प्रक्रिया ज्यावेळेला होते तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्राधान्य देता येईल या संदर्भामध्ये निश्चित तोडगा काढू. जर हे प्रशिक्षणार्थी कोर्टामध्ये गेले तर निश्चितच ही केस टेकणार नाही कारण की कामगार कायदे त्या ठिकाणी लागू नाही आहेत असं त्यांनी सांगितलं. ही एक अप्रेंटिस योजना आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी नरहरी झिरवळ सर यांनीसुद्धा केलेला होता. त्यासोबतच सुजय विखे सर यांनीसुद्धा त्याचा पुनरुल्लेख केलेला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊ इच्छितात मी त्यांना सांगू इच्छितो की आम्हीसुद्धा त्या ठिकाणी एक प्रतिष्ठित वकील महोदय आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली, तुकारामबाबांनी चर्चा केली, आदरणीय संपत चव्हाण त्यांनीसुद्धा चर्चा केलेली होती, अनुप चव्हाण सर. त्यानंतर सूर्योदय यवतमाळचे जे सर आहेत त्यांनीसुद्धा ही चर्चा केलेली होती. हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा चर्चा केलेली होती. अनेक प्रशिक्षणार्थ्यांचे फोन येतात, मेसेज येतात. ते असं सांगतात की सर आपण कोर्टात जाणं टाळूयात कारण की एकदा जर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं तर मग त्याच्या संदर्भामध्ये तोडगा काढणं निश्चितच आपल्यासाठी कठीण जाईल आणि शासन वारंवार हेच म्हणत राहील की या ठिकाणी हे जे प्रकरण आहे तर ते न्यायप्रविष्ट आहे म्हणून. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की जोपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थी म्हणत नाही तोपर्यंत आपण कोर्टाची पायरी चढू नये. असं म्हटलंसुद्धा गेलेलं आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आपण सर्वजण शहाणे आहात याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यामुळे आपल्यापैकी कोणीही सध्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा विचार न घेता कोर्टाची पायरी चढावी असं कुणाला देखील वाटणार नाही. त्यामुळे कुणीही कोर्टाची पायरी चढू नये अशी आपल्याला विनंती आहे. ज्यावेळेला वेळ पडली त्यावेळेला निश्चित बघता येईल. तर ह्या सर्व महत्त्वाच्या अपडेट होत्या. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? निश्चितच एक महत्त्वाची अपडेट जी महाराष्ट्र टाइम्स त्यासोबतच सकाळी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आणि ती अशी आहे की त्या ठिकाणी
लाडक्या भावांचे जे निकष आहेत, म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचे जे निकष आहेत, त्यांच्या निवडीचे निकष आहेत, त्याच्या पात्रतेचे जे निकष आहेत ते बदलणार आहेत. यापूर्वी काय झालेलं होतं की याचा जो JR होता तो तडकाफडकी निघाला निवडणुकीच्या पूर्वी, आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान असं झालं की ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ज्या आस्थापनेमध्ये लागत नव्हती तरीसुद्धा त्यांना त्या ठिकाणचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि मग उदाहरणार्थ जसं ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे, काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये लागलेला आहे, तर त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता D.Ed B.Edची असते. अशी परिस्थिती असताना जर एखादा BA झालेला विद्यार्थी किंवा 12वी झालेला विद्यार्थी जर त्यांनी घेतला असेल तर त्याचा त्या ठिकाणी काही उपयोग नसेल. अशाच पद्धतीने विविध ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ जसं मेडिकल सेक्टर आहे तर त्या ठिकाणी ITI झालेले विद्यार्थी घेतले. आता त्यांना टेक्निकल काम थोडंसं दिलं, परंतु तेच अडचणच आली ना शेवटी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला टेक्निकल फील्डमधलं नॉलेज असायला पाहिजे होतं किंवा एखाद्या खाजगी इंडस्ट्रीमधलं नॉलेज असायला पाहिजे होतं, ट्रेनिंग स्किल्स असायला हव्या होत्या, त्यांना मात्र एक वेगळंच प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. तर सरकारने असं सांगितलेलं आहे की वयोमर्यादेची अट जी आहे ती आणखीन आपण स्ट्रिक्ट करणार, आणि याच्यामधल्या ज्या सरकारी आस्थापना आहेत, ठीक आहे, मग ते ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरविकास असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असतील, ज्या कुठल्या म्हणून मग पशुसंवर्धन विभाग असेल, आरोग्य सेवा असेल, पोलीस स्टेशन असेल, जितक्या म्हणून शासकीय आस्थापना आहेत तर त्या मागे येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्या शासकीय आस्थापना काढून घेतल्या जातील त्याच्यामधनं. आणि जे खाजगी उद्योग आणि व्यवसाय आहेत, ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्री असेल, MIDC असेल किंवा IDP असेल किंवा मग सहकार क्षेत्र असेल, जसं की ऊस कारखाना असतो किंवा इतर प्रकारचे जे काही उद्योगाशी निगडीत असलेले सगळ्याच्या सगळ्या आस्थापना आहेत, त्यांचीसुद्धा चौकशी होणार आहे किंवा नेमकं त्यांच्याकडे कार्यरत असलेलं मनुष्यबळ किती, आणि मग त्याच्यानुसारच त्यांचं बायफर्गेशन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेमणूक होणार आहे. आणि ते सुद्धा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरतीच आधारित. म्हणजे एखादं जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्या ग्रॅज्युएशन समोरच्या कंपनीला पाहिजे की नाही तरच ते दिलं जाईल. एखाद्याला ITIचे विद्यार्थी पाहिजे असतील फक्त ITIचे देण्यात येतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आता हे ट्रेनिंग होणार आहे. आणि मग सरकारने हा निर्णय घेण्याचा याच्यासाठी विचार केलेला आहे की सध्याचे 1,10,000 विद्यार्थी प्रशिक्षणार्थी काम करत होते, त्याच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी हे शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत होते. आणि मग या प्रशिक्षणाचा उपयोग नेमका काय, तर मग त्यांनी निश्चितच कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली. आणि मग हे शासनाला कुठंतरी डोकेदुखीसारखं वाटत आहे की काय, असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आता या लाडका भाऊ योजनेचे निकषसुद्धा बदलण्याचं ठरवलेलं आहे. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला निश्चित कमेंट करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या पुढचे जे विद्यार्थी ते कदाचित शासकीय आस्थापनांमध्ये घेणार नाहीत, परंतु सध्या जे विद्यार्थी शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून एक निर्णय होईल की म्हणजे त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे तर ते जे सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे तर त्या अनुभवाचा वापर करून त्यांना शासकीय आस्थापनांमध्ये पुन्हा एकदा रुजू करून घेण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा निघू शकतो. याच्या संदर्भामध्ये अनुप चव्हाण सर यांनी एक मेसेज ग्रुपवरती टाकलेला होता. त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ते निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून येत्या कॅबिनेटमध्ये हा विषय मांडणार आहेत. तर मलाही असं वाटतं की निश्चितच याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल, त्यांचा कार्यकाळ वाढेल, किमान विद्यार्थ्यांना प्राधान्य देणारा GR तसा निघू शकेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चित आम्हाला कमेंट करून सांगा. विद्यार्थ्यांचे जे निकष बदलले जात आहेत तर हे येणाऱ्या मुलांवरती अन्याय आहे का, हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद.